वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे मुगाच्या डाळीच्या धिरड्यांची रेसिपी। आणि ही आता रेसिपी कशी करायची ते आपण बघूया। इथे मी घेतलेली आहे अंदाजे अर्धा कप मुगाची डाळ, की जी मी 2-3 तास भिजत घातली होती। मुगाची डाळ लवकर भिजते, 2 तासामध्ये पण ती भिजून होते। तर इथे आता ही भिजलेली डाळ मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायची आहे। तर आता मुगाची डाळ वाटताना त्यामध्ये मी घातलेले आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची। हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता इथे मुगाची डाळ वाटताना पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे डाळ चांगली बारीक होते। आपल्याला ह्या डाळीची चांगली पेस्ट बनवायची आहे। तर आता इथे ही डाळ चांगली बारीक वाटून झालेली आहे, त्यामध्ये मी पाणी घातलेलं होतं। आता ही जी पेस्ट आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्याचं जे पाणी आहे ते पण मी धुवून यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर या पिठाची कन्सिस्टन्सी अशी पातळसर झालेली आहे। आणि आता या वाटलेल्या डाळीमध्ये घालायचं आहे 1 कप गव्हाचं पीठ। आता ही वाटलेली डाळ आणि गव्हाचं पीठ एकत्र मिक्स करून घेऊया। आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून पीठ एकसारखं करायचं आहे। आपण यापासून धिरडी बनवणार आहोत, त्यामुळे पाण्याचं प्रमाण लागेल तसं घालायचं आहे। पीठ आपल्याला पातळसर म्हणजे डोशासारखं किंवा त्याहूनही थोडंसं पातळ बनवायचं आहे। आता यामध्ये काही भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत, त्या मिक्स करूया। त्यामध्ये मी सुरुवातीला घातले आहे टोमॅटो, त्याचबरोबर थोडंसं किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा आणि ही बारीक चिरलेली शिमला मिरची, तसंच चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर। आता पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे मी 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवत आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर पुन्हा एकदा हे मिश्रण मी चेक करते आणि ते किती पातळ झाले ते बघते आहे। तर धिरडी घालण्यासाठी आपल्याला पीठ पातळ करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी यामध्ये पुन्हा पाणी घालते आहे। धिरडी करण्यासाठी जेवढं पातळ पीठ लागतं तसं मी आता हे सरसरीत असं बनवून घेतलेलं आहे। तर हे पीठ आता धिरडी करायला योग्य झालेलं आहे। तर आता हे साईडला ठेवूया। मी एकीकडे तवा गरम करत ठेवला होता, तो आता गरम झालाय आणि त्यामध्ये आता मी तेल घालून घेतलेलं आहे। इथे आता तेल जे आहे ते मी उलथण्याने पसरून घेतले आणि आता पळीने धिरड्याचं पीठ घालून घेते। इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही तवा घेतला तरी पण चालेल। हे पीठ जे आहे ते आता पळीने गोलाकारामध्ये पसरून घेते। आता ह्याला जरासा मी गोलाकार देते आणि छान गोल धिरडं बनवते। खूप गोल नाही होणार, पण असं मध्यम गोलाकार देता येईल। आता हे धिरडं मी झाकून ठेवते। आता 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि धिरड्यावरती तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल घालून झाल्यानंतर हे धिरडं मी उलथण्याने पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने पलटून घेते, म्हणजे दोन्ही साईडनी तेल टाकून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर आता हे धिरड्याला चांगले काळे स्पॉट आलेत, म्हणजे हे धिरडं चांगलं खमंग भाजून झालंय। जसं जसं तुम्ही तेल घालून भाजाल ना तसे त्याची टेस्ट अतिशय छान लागते। तर आता हे मस्त खमंग धिरडं मी प्लेटमध्ये काढून घेते आणि हे तुम्ही चटणी, टोमॅटो सॉस, दही, लोणी कशाबरोबरही खाऊ शकता। तर आता अशाच प्रकारे मी दुसरं धिरडं बनवणार आहे, त्यासाठी मी पुन्हा तेल घालून घेतले आणि आता त्यावरती पुन्हा पळीने पीठ घालून घेते। मगाशी दाखवल्याप्रमाणेच आता हे पीठ पुन्हा एकदा मी पसरून गोलाकारामध्ये करून घेते। आता झाकण काढून पुन्हा एकदा मी धिरडं चेक केलेलं आहे। अतिशय सुंदर धिरडं तयार झालंय। त्यावरती थोडं तेल सोडून घ्यायचं आणि आता त्यावरती तेल घालून दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घेऊया।
म्हणजे आता हे दुसरं धिरडं पण तयार झालेलं आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे ही धिरडी जी आहेत ती गरम गरमच मी खायला दिलेली आहेत. त्यामुळे आत्ता माझ्याकडे 2च धिरडी इथे दाखवायला राहिलेली आहेत. तर ही धिरडी तुम्हाला डब्यात देता येतील, नाश्त्यासाठी किंवा जेवणातही बनवता येतील. यामध्ये भाज्या आहेत, गव्हाचं पीठ आहे आणि मुगाची डाळ पण आहे. त्यामुळे ही अशी लुसलुशीत आणि पौष्टिक धिरडी तुम्हाला नक्कीच आवडतील. तर इथे आत्ता मी लोण्याबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्ही याबरोबर टमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा दही किंवा नुसती खाल्ली तरी पण छान लागतात. तर फ्रेंड्स, ही मुगाच्या डाळीच्या धिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.